हॅलो स्टुडंट, वेलकम टू बॅक अवर यूट्यूब चॅनल. मी पवार ओमकार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आशा करतो की सर्व जण खूप व्यवस्थित अभ्यास करत असतील, मस्त असतील, जबरदस्त असतील, स्वतःची लाईफ पण त्यासोबत एन्जॉय करत असतील. तर आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर चालू केला आहे. पहा, आपला ही थर्ड लेक्चर आहे. ग्रॅव्हिटेशन चॅप्टरचं किती लेक्चर आहे? लेक्चर नंबर थर्ड आहे. लेक्चर 1 आणि 2 सगळ्यांनी पाहून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला नंतर मी काय शिकवणार ते तुमच्या लक्षात येईल. तर आज आपण काय पाहणार आहेत? तर आज आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहणार आहेत. बरोबर, न्यूटनने जो लॉ दिला पहा ग्रॅव्हिटेशनचा, तो आज आपण काय करणार आहेत? स्टडी करणार आहेत. हे आपण ग्रॅव्हिटेशन काय असतं, ग्रॅव्हिटेशनचा शोध कसा लागला, परत त्याच्यानंतर फोर्स अँड मोशन काय असतं, सर्क्युलर मोशन काय असतं, सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, केपलरचे 3 लॉ पाहिले पहा. बरोबर, त्याच्यानंतर टुडे वी हॅव टू लर्न द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर न्यूटनने त्याच्या लॉ मध्ये काय सांगितलं पहा. तर काय सांगितलं? एव्हरी ऑब्जेक्ट अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. म्हणजे युनिव्हर्स मध्ये प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकाला काय करत असते? अट्रॅक्ट करत असते. पण ते अट्रॅक्ट करताना एक डेफिनाइट फोर्सने काय करत असते? ती अट्रॅक्ट करत असते. बरोबर, आणि तो जो फोर्स आहे पहा, तो फोर्स काय असतो? दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द masses between them and inversely proportional to the square of the distance between them. तेच काय स्टेटमेंट आहे पहा न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. काय सांगितलं? अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ द डेफिनाइट फोर्स. दिस फोर्स इज directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. आता याच्यावरून आपण काय लिहू शकतो? काय लिहू शकतो सांगा? तो फोर्स आहे पहा, तो फोर्स काय आहे? डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मासेस बिटवीन द टू ऑब्जेक्ट. म्हणजे दोन ऑब्जेक्टचं मास घ्यायचं आपल्याला. बरोबर, त्याच्याशी काय येतो? डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्याला मी काय म्हणलं? इक्वेशन नंबर 1 म्हणलं. बरोबर, त्याच्यानंतर सेकंड मध्ये काय सांगितलं? तोच फोर्स काय आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. कशाशी? स्क्वेअर ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन देम. त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याच्याशी काय येतो? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे पहा. आलं लक्षात? त्याच्यानंतर आपण काय केलं मग? आता कंबाईन इक्वेशन 1 अँड 2, एक आणि दोन इक्वेशन काय केले आपण? कंबाईन केले पहा. बरोबर, मग मला काय भेटेल बरं सांगा? आता मला सांगा, राईट हँड साईड बरोबर, राईट हँड साईड काय इक्वल आहे? एफ आहे इक्वल फोर्सच आहे ना. ती काय आहे? फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द m1 m2 अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. किंवा मी डायरेक्ट हा फॉर्म्युला पण लिहू शकतो. हे इक्वेशन 1 2 हे देण्याऐवजी डायरेक्ट हा फॉर्म्युला लिहू शकतो. बरोबर, फक्त काय केले? कंबाईन इक्वेशन 1 अँड 2. आता आपलं हे जे डायरेक्टली प्रोपोर्शनल साइन आहे, या साईनच्या जागा मला काय घ्यायचं? इक्वल टू साइन घ्यायचं. काय घ्यायचं? इक्वल टू. मग ऑलवेज डायरेक्टली प्रोपोर्शनल साइनच्या जागेवर जर मी इक्वल टू साइन घेतलं तर ऑलवेज एक कॉन्स्टंट येत असतो पहा. काय येत असतो? कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट मी इथं काय घेतला? कॅपिटल जी. काय घेतला? कॅपिटल जी. m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे हा काय झाला? फोर्सचा फॉर्म्युला झाला. हा काय झाला? तो जो फोर्स आहे तो काय असणार आहे? g m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. अलग लक्षात? न्यूटनने काय सांगितलं? न्यूटनने सांगितलं तो फोर्स काय आहे? दोन ऑब्जेक्टचे जे मासेस आहेत त्याच्याशी काय तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, आणि त्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याच्याशी तो कसा आहे? इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण ते दोन इक्वेशन काय केले? कंबाईन केले. त्यावरून आपल्याला फोर्सचा फॉर्म्युला काय भेटला? g m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. तर कॅपिटल जी काय पहा, त्याच्याविषयी आपण थोडी माहिती जाणून घेऊ. कॅपिटल जी काय सांगा? फेअर कॅपिटल जी काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल जी काय? युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट पहा. आता मला ते इक्वेशन जी साठी अरेंज करायचं. कॅपिटल जी साठी काय होईल सांगा? काय होईल? एफ आर स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. बरोबर ना. मी फक्त काय केलं? ते इक्वेशन कॅपिटल जी साठी काय केलं? अरेंज केलं. मग मला कॅपिटल जीचा फॉर्म्युला काय भेटला? एफ आर स्क्वेअर अपॉन m1 इंटू m2. बरोबर, आता याच्यावरून मी जीचं काय काढायचंय मला सांगा? याच्यावरून मला जीचं काय काढायचंय? एस आय युनिट सांगा. एस आय युनिट ऑफ कॅपिटल जी सांगा काय येईल? सांगा काय येईल? फोर्स कशात मोजतात? न्यूटन मध्ये. फोर्स कशात मोजतात? न्यूटन. आर काय आहे? डिस्टन्स. आर काय आहे? डिस्टन्स. ते कशात मोजतात? मीटर मध्ये. कशात मोजतात? मीटर. पण इथं आरचा काय केलेला आहे? स्क्वेअर केलेला आहे. काय केलेला आहे? स्क्वेअर. काय घेणार? न्यूटन मीटर स्क्वेअर घेणार. पर पर मास मास कशात मोजतात? किलोग्रॅम मध्ये. मास कशात मोजतात? किलोग्रॅम. मग मी काय घेणार? किलोग्रॅमचा स्क्वेअर, कारण की मास किती इथं? 2 आहेत. पर किलोग्रॅम स्क्वेअर. अलग लक्षात? याचं युनिट काय? कॅपिटल जीचं काय आहे? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर.
आता जो कॅपिटल जी आहे पा, त्या कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय असते? कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय असते? सांगा, कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय असते? 6.673 इंटू 10⁻⁻11 युनिट काय कॅपिटल जीचं? न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. अलग लक्षात, ही खूप महत्वाची. ही जी कॅपिटल जी ची व्हॅल्यू आहे ना 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर, ही व्हॅल्यू खूप महत्वाची आहे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेली कधी कधी असते किंवा कधी कधी जरी दिलेली नसली तरी तुम्हाला ती व्हॅल्यू काय पाहिजे? पाठ पाहिजे. तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट वापरतात पहा, ती व्हॅल्यू काय पाहिजे तुम्हाला? पाठ. काय आहे? जी इज इक्वल टू 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्रॅम स्क्वेअर. ओके, इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? न्यूटन्स लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल, युनिव्हर्सल लॉ ऑफ न्यूटन समजला का तुम्हाला? काय आहे? न्यूटनने जो लॉ दिलेला आहे पहा, तो समजला का? काय अडचण आहे का? नाही. सांगा नेक्स्ट काय आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन किंवा काय आहे? मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. बरोबर आहे. आता आपण सर्क्युलर मोशन काय असतं ते पाहिलं, त्याच्या अगोदर पाहिलं ना सर्क्युलर मोशन काय असतं, त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स काय असतो ते आपण सगळं पाहिलेलं पहा. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय? द मोशन अलॉंग अ सर्क्युलर पाथ. पण इथं मोशन, सर्क्युलर मोशन कोणतं घेतलेलं आहे? युनिफॉर्म घेतलंय. कोणतं घेतलंय? युनिफॉर्म. बरोबर ना? सर्क्युलर मोशन कोणतं घेतलंय? युनिफॉर्म. मग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? सपोज हा सर्कल आहे. काय आहे? सर्कल. सर्कलला काय असणार? एक सेंटर. बरोबर. आता इथं एक व्यक्ती पहा, सपोज इथं काय आहे? व्यक्ती. हा, सपोज हा व्यक्ती चक्कर काढतोय पहा सर्कलची. काय करतोय? चक्कर. त्यांनी एक चक्कर किती मिनिटात काढला? सपोज 2 मिनिटात. किती मिनिटात काढला? 2 मिनिटात. फर्स्ट चक्कर. सेकंड चक्कर पण त्यांनी किती वेळात काढला? 2 मिनिटात. किती वेळात काढला? 2 मिनिटात. थर्ड चक्कर पण त्यांनी किती वेळात काढला? 2 मिनिटात. म्हणजेच प्रत्येक वेळेस त्याला टाइम कसा लागतोय? सेम. म्हणजेच एखादा ऑब्जेक्ट आहे पहा, एन ऑब्जेक्ट कव्हर्स अँड इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, त्यालाच काय म्हणतो आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. अलग लक्षात, त्याला काय म्हणतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजेच ते टाइम किती लागणार? त्याला सेम लागणार आहे. आणि डिस्टन्स सपोज किती आहे? 400 मीटर. किती आहे? 400 मीटरचा ट्रॅक आहे पाहिजे. बरोबर. तो प्रत्येक 400 मीटरचा ट्रॅक किती वेळात मारतोय? 2 मिनिटात. एक चक्कर पण 2 मिनिटात मारतोय. सेकंड पण किती मिनिटात मारतोय? 2च मिनिटात मारतोय. म्हणजेच ते मोशन कसं झालं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्याच्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स काय असतं? इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. तो फोर्स काय होत असतो? सेंटर ऑफ सर्कल काय होत असतो? डायरेक्ट केला जातो. काय? सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? इट इज डायरेक्टेड, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स, इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द द द सेंटर ऑफ सर्कल. सेंटर ऑफ सर्कल, त्यालाच काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. त्यालाच काय म्हणतो? सेंट्रिपिटल फोर्स. आता तो जो सेंट्रिपिटल फोर्स आहे पहा, तो काय असतो? F इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. म्हणजे त्याचा फॉर्म्युला काय? त्या सेंट्रिपिटल फोर्सचा F इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. त्याच्यावरून आपण काय पाहिलं? स्पीडचा फॉर्म्युला. हा स्पीडचा फॉर्म्युला पाहिला आपण. काय? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. स्पीड कशात मोजतो आपण? म्हणजे स्पीडचं सिम्बॉल काय? व्ही आहे. काय आहे? व्ही. बरोबर आहे. आता मला सांगा, जेव्हा आपली मोशन कशी असणार आहे? सर्क्युलर असणार आहे. कशी मोशन असणार आहे? सर्क्युलर. तेव्हा मी डिस्टन्स काय घेणार? डिस्टन्स काय घेणार? 2 पाय आर. डिस्टन्स काय घेणार मी? 2 पाय आर. आणि टाइम काय घेणार? कॅपिटल टी. कॅपिटल टी काय आहे? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कॅपिटल टी काय आहे? पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. बरोबर. त्यानंतर हा जो 2 पाय आर आहे पहा, हा 2 पाय आर घेतला ना मी, हा काय? पेरिमीटर ऑफ सर्कल आहे. काय? पेरिमीटर ऑफ सर्कल. पेरिमीटर ऑफ सर्कल. म्हणजेच मी डिस्टन्स किती ट्रॅव्हल करणार आहे? एक चक्कर काढणार आहे. म्हणजेच त्याची पूर्ण काय सर्कलची ट्रॅव्हल करणार मी पेरिमीटर. आणि पेरिमीटर ऑफ सर्कल काय असते? 2 पाय आर असते. बरोबर. आता मला सांगा, हा जो व्ही आहे, या व्ही मध्ये आपल्याला ती व्हॅल्यू काय करायची? पुट करायची. पहा सांगा, एफ इज इक्वल टू एम. व्ही ची व्हॅल्यू काय सांगा? 2 पाय आर अपॉन टी. याचा पूर्ण ब्रॅकेटचा काय आहे? स्क्वेअर आहे. बरोबर. अपॉन काय आहे? आर आहे. अपॉन काय आहे? आर आहे. इथपर्यंत अडचण आहे कोणाला? हा, इथपर्यंत अडचण आहे का? नाही. सांग आता काय होईल? एफ इज इक्वल टू सांगा काय होईल? 2 चा वर्ग, 2 चा स्क्वेअर काय? 4. 4 इंटू एम पाय स्क्वेअर. बरोबर. इंटू अपॉन. सांगा अपॉन काय होईल? टी इन आर. बरोबर ना? हेच इक्वेशन भेटेल ना आपल्याला. सांगा आर आर काय झाला? कॅन्सल झाला. आर आर काय झाला?
कॅन्सल, म्हणजे इथं 2 आर आहेत ना, इथं किती आर राहिला एकच. म्हणजेच माझं इक्वेशन काय राहिलं मला आता, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. आपण नेक्स्ट पेजवर घेऊ. काय एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर इंटू आर अपॉन काय 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर अपॉन काय टी स्क्वेअर. बरोबर आहे, इक्वेशन भेटलं आपल्याला. आता मी काय केलं, या इक्वेशनला आर स्क्वेअरनी मल्टिप्लाय केलं. पहा काय केलं, मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आर स्क्वेअर. आता ते काय केलं तुमच्या नंतर लक्ष दे. काय केलं मी, बाय मल्टिप्लाइंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय आर स्क्वेअर. काय केलं मी, आर स्क्वेअर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं, मल्टिप्लाय केलं. मला काय भेटेल सांगा, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर इंटू आर अपॉन टी स्क्वेअर. हे आपलं इक्वेशन आहे ना. त्याला मी काय केलं, फक्त आर स्क्वेअरनी न्यूमरेटरला आणि आर स्क्वेअरनी डिनॉमिनेटरला काय केलं, मल्टिप्लाय. परत ते दोन्ही कॅन्सल होतं, आपल्याला हेच इक्वेशन भेटतं. त्याच्यामुळे ते मल्टिप्लाय केल्याने काय फरक पडतो का, नाही. सांगा आता मला काय भेटतं, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर. सांगा आर स्क्वेअर इंटू आर काय होईल, आर क्यूब. बरोबर, अपॉन काय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. बरोबर ना, इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला. हा आता पहा, केपलर लॉ काय सांगतो मला, सांग बरं, केपलरचा थर्ड लॉ सांगा. अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ काय सांगतो केपलरचा थर्ड लॉ. सांगा काय सांगतो केपलरचा थर्ड लॉ, सांगा काय फॉर्म्युला आहे, के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. हाच आहे ना, बरोबर ना. केपलरचा फॉर्म्युला काय आहे, के इज इक्वल टू टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. आता मला सांगा इथं काय दिलेलं आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. काय आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. बरोबर ना. आता मला जर याचं उलट करायचंय, काय करायचं उलट, म्हणजेच मी केच्या जागा काय घेणार, 1 अपॉन के. काय घेणार, 1 अपॉन के. म्हणजे तिकडे पण काय होईल, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. हा आर आहे बरं, प्रत्येक जागेवर सारखा असलेला, त्याच्यामुळे काय 1 अपॉन के इज इक्वल टू आर क्यूब अपॉन काय टी स्क्वेअर. म्हणजेच हा जो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आपल्याला भेटला ना, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, याच्या जागा मी काय लिहू शकतो, 1 अपॉन के. काय लिहू शकतो, 1 अपॉन के. म्हणजेच काय लिहू सांगा आता, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर. बरोबर, अपॉन काय के इंटू आर स्क्वेअर. बरोबर, इथपर्यंत अडचण आहे कोणाला. हा आता मला सांगा, ही जी टर्म आहे पहा, 4m पाय स्क्वेअर अपॉन के, कोणती टर्म म्हणलं मी, 4m पाय स्क्वेअर अपॉन के. ही टर्म कशी आहे, ही टर्म कशी आहे, कॉन्स्टंट. ही टर्म कशी आहे, कॉन्स्टंट. प्रत्येकाला काही ना काही व्हॅल्यू, 4 काय एक नंबर आहे, एम ला पण काहीतरी व्हॅल्यू, पायची व्हॅल्यू काय असते 22/7. बरोबर, त्यानंतर के ला पण काहीतरी व्हॅल्यू असेल पहा. म्हणजे ती पूर्ण टर्म कशी आहे, कॉन्स्टंट आहे. कशी आहे, कॉन्स्टंट. मग मी असं लिहू शकतो, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. लिहू शकतो ना, दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. हे प्रूव्ह झालं पहा. न्यूटनचा लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला ना, त्याने न्यूटनच्या लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगितलं, दिस फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स बिटवीन देम. त्याच्यातलं जे डिस्टन्स आहे त्याच्याशी स्क्वेअरशी तो काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. यालाच काय म्हणतात, यालाच म्हणतात पहा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यालाच काय म्हणतात, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. यालाच काय म्हणतात, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आलं लक्षात, लक्षात आलं का, काय अडचण कितपर्यंत. हा जर समजलं नसतं तर परत वा. काय काय घेतलं आपण, सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला घेतला. काय तो, एफ इज इक्वल टू एम स्क्वेअर अपॉन आर ए. त्याच्यावरून आपण स्पीड काढला. स्पीड काय असतं, डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. हा फॉर्म्युला आपण अगोदर 9वीला पाहिलेला. बरोबर, म्हणजे स्पीड कशाने दाखवलं मी, व्ही, आणि डिस्टन्स काय घेतलं, 2πr अपॉन टी घेतलं. 2πr काय, सर्कम पेरिमीटर ऑफ अ सर्कल आहे. बरोबर, त्याच्यानंतर टी काय, कॅपिटल टी पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे. बरोबर, त्याच्यानंतर आपण फक्त व्हीची व्हॅल्यू काय केली, यामध्ये पुट केली, आणि त्यानंतर आपण काय सॉल्व्ह करत आलो. मध्ये काय केलं, आर स्क्वेअरने काय केलं, मल्टिप्लाय केलं. मग मध्ये आपल्याला कोण भेटला, केपलर भेटला. केपलर लॉ नुसार आपल्याला बाकीच्या टर्म काय भेटल्या, कॉन्स्टंट भेटला. आणि त्याच्यानंतर आपल्याला लास्टला प्रूव्ह काय आलं, एफ इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. म्हणजे तो काय, इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे पहा. बरोबर, तर आज आपण काय पाहिलं, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन पाहिला. त्यामध्ये आपल्याला कॅपिटल जी भेटला. बरोबर, कॅपिटल जी काय
इट इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. इट इज कॉल्ड एज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असते ते पाहिलं. आणि त्याच्यानंतर मॅग्नेट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स, आणि त्याच्यावरून आपण हा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय केला, प्रूव्ह केला. जर समजलं असलं आजचं लेक्चर, व्हिडिओला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर थँक्यू. आज काय करूत आपण इथं स्टॉप करूत. भेटूयात पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.